पहिला प्रेम विवाह म्हणून मराठी सृष्टीतील या दिग्गज अभिनेत्याचं लग्न खूप गाजलं होतं। मराठीतील एक असा कलाकार ज्याने लव्ह मॅरेज करून खळबळ उडवून दिली होती। ज्यावेळी समाजात स्त्रियांनी सिनेमात काम करणं ही फार मोठी गोष्ट होती, त्या काळी या कलाकाराने एक हिरोईन पटवली होती आणि नंतर तिच्याशी लग्न केलं होतं। या कलाकाराचं नाव आहे दादा साळवी। यांनी जे खलनायक पाटील रंगवले ते इतके अप्रतिम होते की लोकांनी दादांच्या भूमिकांना डोक्यावर घेतलं होतं। याच दादा साळवी यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत। रत्नागिरी जिल्हा हा रत्नांची खाण आहे। या खाणीतून मराठी चित्रपट सृष्टीला अनेक कलाकार मिळाले। याच रत्नागिरी जिल्ह्यातील फणसोप या गावी या परिसरात शिवराम साळवी राहत होते। त्यांना 4 डिसेंबर 1904 रोजी एक मुलगा झाला। नाव ठेवले दिनकर। दिनकर शिवराम साळवी उर्फ दादा साळवी। दादा यांना त्यांच्या घरच्यांनी शाळेत पाठवले, पण अभ्यास करणे, परीक्षा देणे या गोष्टींचा दादांना कंटाळा होता। लिहिता वाचता येईल एवढं त्यांनी शिक्षण घेतलं, पण त्या काळात लगेच नोकरी मिळत होती, यामुळे दादांनी पोलीस खात्याची नोकरी स्वीकारली। अशा प्रकारे आता दादा सरकारी कामगार बनले। एका बाजूला नोकरी चालू होती, तर दुसऱ्या बाजूला दादा यांच्यात उपजतच कलेची आवड होती। यामुळे जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी ते आपली कला सादर करायचे, अभिनय करायचे। यामुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रमात, यात्रा, जत्रा, सण समारंभ इथे होणाऱ्या नाटकात ते भाग घ्यायचे। एकदा एक नाटककार टिपणीस यांनी दादांचे काम पाहिले। हा मुलगा एक चांगला कलाकार होऊ शकतो, याला संधी दिली पाहिजे असे टिपणीस यांना वाटायला लागलं आणि ते दादांना मुंबईत घेऊन आले। ही घटना 1928च्या अगोदरची होती। टिपणीस यांचे एक सहकारी आणि मित्र होते के.बी. आठवले। हे शेठ वजीर अजीज यांच्या एक्सलसियर फिल्म कंपनीत व्यवस्थापक होते। स्वतः उत्तम नट होते आणि दिग्दर्शक सुद्धा होते। यामुळे टिपणीस यांनी दादा साळवी आणि आठवले यांची भेट घडवली आणि दादांच्या अभिनयाबद्दल सांगितले। यानंतर दादा साळवी यांना 25 रुपये पगारावर कंपनीत काम मिळाले। आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल की पोलिसांच्या नोकरीचं काय झालं? तर काही काळ दादा दोन्हीही कामं केले असतील, पण चित्रपटात काम वाढल्यावर नोकरी सोडली असेल। बहुतेक कलाकारांच्या बाबतीत असंच होतं। असो, तर दादांना पहिला मूक चित्रपट मिळाला 1928चा खून ए नाहक। हे शेक्सपियरचं नाटक हेमलेटचे रूपांतर होते। या चित्रपटात सोहराब मोदी, नसीम बानो, शमशादबाई, गुलाम हुसेन यांनी भूमिका केल्या होत्या। या चित्रपटात दादा यांनी भूमिका केली, सर्वांची मने जिंकली आणि दादांच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली। आता दादांचा पगार वाढला। पुढे दादांनी 15-20 मूकपट केले। अलम आरा या पहिल्या बोलपटातही दादांची भूमिका होती। आता दादांना मागणी होती, त्यांचा अभिनय सर्वांना आवडत होता। नवीन सिनेमे दादांना मिळत होते। याच सुमारास दादासाहेब तोरणे यांची भेट झाली आणि अभिनयासाठी अजून एक दालन खुले झाले। औट घटकेचा राजा, भक्त प्रल्हाद, छत्रपती संभाजी, ठकसेन राजपुत्र हे चित्रपट दादा यांना मिळाले। यंत्रे कोल्हापूरच्या हंस चित्रने दादांना आपल्याकडे बोलावले। 1937 साली प्रेमवीर हा प्रदर्शित झाला। नंतर ब्रह्मचारी चित्रपटात दादांना काम मिळाले। पुढे सवंगडी चित्रपटात दुर्गा खोटे यांच्याबरोबर अभिनय केला। ब्रँडीची बाटलीमध्ये त्यांनी दारूबाज हेड क्लार्कची भूमिका, देवतामध्ये प्रेमळ पिता अशा विविध भूमिका दादा करत होते। या सर्व चित्रपट प्रवासात मास्टर विनायक बाबूराव पेंढारकर यांसारखे लोक भेटले, यांच्याशी जवळीक निर्माण झाली। संगम, पहिली मंगळागौर, तुझाच, माझा बाळ, चिमुकला संसार, गजाभाऊ, बडीमा, सुभद्रा अशा चित्रपटातून साळवी यांनी भूमिका केल्या। पुढे व्ही शांताराम यांनी दादा साळवी यांना डॉक्टर कोटणीस की अमर कहाणीमध्ये डॉक्टर चोळकर यांची भूमिका दिली। तर जयंत देसाई यांच्या तदवीरमध्ये खलनायक, तर महाराणा प्रतापमध्ये राणा प्रतापच्या मध्यवर्ती भूमिकेत दादा होते। त्यानंतर मराठी चित्रपटातून त्यांची घौडदौड अजून जोरात सुरू झाली। पाटलाचा पोर, वादळ, कांचनगंगा, कुलदैवत, सांगते ऐका, शिकलेली बायको, अंतरीचा दिवा, उमस पडेल तर, भैरवी, कन्यादान, सवाल माझा ऐका, मल्हारी मार्तंड, जानकी यांसारखे अनेक चित्रपट केले। ही सर्व वाटचाल सुरू होती। नायक, खलनायक, चरित्र भूमिका हे सर्व दादा करत होते, पण यांच्या जीवनात आलेला महत्त्वाचा भाग होता त्यांची लव्ह स्टोरी। हिंदी चित्रपट सृष्टीत अगोदरपासूनच अशा गोष्टी सुरू होत्या, पण मराठीत मात्र याची सुरुवात दादा साळवी यांनी केली। सुरुवातीला इम्पेरियल फिल्म कंपनीत दादा काम करत होते। त्यावेळी तिथे एक नटी होती सखूबाई। तर दादा आणि सखू यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले। ही बाब सर्वत्र पसरली। वर्तमानपत्रांनी बोंब सुरू केली।
नंतर या दोन प्रेमी जीवांनी प्रेमविवाह केला. यामुळे दादा, अभिनय आणि लव या दोन्हीही दादा ठरले. ही झाली त्यांची वैयक्तिक लाईफ. पण त्यांनी साकारलेला पाटील, सावकार, नायक, प्रेमळ वडील, खलनायक या भूमिका कोणी विसरू शकत नाही. सुमारे 5 दशकं त्यांनी कलाक्षेत्राची सेवा केली आणि 29 ऑक्टोबर 1980 रोजी या महान कलाकाराने या जगाचा निरोप घेतला. अशा या कलाकाराची ओळख व्हावी यासाठी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. याबाबत आपल्याला काही माहिती असेल, आपल्या काही आठवणी असतील तर त्यासुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.